तालुक्यातील नरवाड गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सालाबाद प्रमाणे याही वर्षी 10 एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीत पार पडत असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे। या यात्रेच्या निमित्ताने विविध स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम, कुस्ती मैदान आणि पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पडणार असून भाविक भक्तांनी ही यात्रा शांततेत पार पडावी यासाठी सहकार्य करावे असं आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे। यात्रेसाठी नरवाड येथील परिसरातील ग्रामस्थांनी सहकार्य केले असून आता यात्रा शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठीही सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती रामाज जमादार, यात्रा कमिटी अध्यक्ष मेजर राजेंद्र बन्ने, पोलीस पाटील दीपक कांबळे, ग्रामपंचायत सदस्य कुमार गायकवाड, माजी उपसरपंच सतीश माळी, तानाजी कुर्ले, युवा नेते विलास जगदाळे, रवी कुंभार व स्वराज्य ग्रुप अध्यक्ष मारुती जमादार, ज्योतिराम शिंदे, गणामाळी उपस्थित होते। उदय वार्ता न्यूज साठी सतीश कुमार वाघमोडे प्रतिनिधी। राजेंद्र बन्ने, यात्रा कमिटी अध्यक्ष नरवाड। सालाबादप्रमाणे येत असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे। लाईट व्यवस्था, पाणी व्यवस्था चांगल्या पद्धतीने केली आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी या यात्रेमध्ये सहभागी होऊन उत्कृष्टरित्या आस्वाद घ्यावा ही विनंती। सालाबादप्रमाणे आपल्या गावची महालक्ष्मी देवीची यात्रा आपल्या यात्रा कमिटीनं मोठ्या उत्साहात साजरी करीत आहे। तर सर्व गावकऱ्यांना एक नम्र निवेदन आहे, एक विनंती आहे की 10, 11 आणि 12 या 3 दिवस यात्रा भरणार आहे। या यात्रामध्ये विविध स्पर्धा, विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। तर या यात्रेमध्ये कुठल्याही कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची सर्व गावातील नागरिकांनी काळजी घ्यायची। धन्यवाद। नमस्कार। सालाबादप्रमाणे नरवाड गावच्या यात्रेचं नियोजन हे यात्रा कमिटीचे अध्यक्ष माननीय राजेंद्र बन्ने मेजर, उपाध्यक्ष विलास जगदाळे लिंबिगई, पूर्ण यात्रा कमिटीचे पूर्ण सदस्य व नरवाड गावचे आमचे लोकनियुक्त सरपंच माननीय महाराजा जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या यात्रेचं नियोजन हे अतिशय शिस्तबद्ध व कडक नियोजन केलेलं आहे। हे नियोजन करत असताना आम्हाला यात्रेसाठी घरोघरी आमची यात्रा कमिटी पट्टीसाठी फिरत असताना एक गावातल्या प्रत्येक घरात जाऊन आमच्या यात्रेचं आमंत्रण देण्यासाठी आम्ही फिरत असताना संपूर्ण गावातील परगावातील लोकांनी आम्हाला फुलाची पाकळी देणगी स्वरूपात देऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला यात्रा कमिटीला हे सहकार्य केलेलं आहे। त्याचबरोबर या यात्रा कमिटीत असलेले आमचे खजिनदार, कार्याध्यक्ष एम.आर. असतील, विलास जगदाळे, आमचे जी.टी. माळी, माजी डेप्युटी सरपंच सतीश माळी, ग्रामपंचायत सदस्य कुमार गायकवाड, आमच्या नरवाड गावचे पोलीस पाटील दीपक कांबळे साहेब, तसेच कुंभार साहेब, तसेच आमच्या यात्रा कमिटीची स्थापन झाल्यापासून आज त्यांनी अहोरात्र कष्ट केले असे तानाजी कुर्ले साहेब, तसेच आमच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बन्ने, बापू जाधव, ह्या संपूर्ण लोकांनी 8-10 दिवस आपली सगळी कामं सोडून एक अहोरात्र कष्ट घेतले। त्यामुळे मी यात्रा कमिटी उपाध्यक्ष नात्यानं या सर्व कमिटीचं एकदा शतश आभार मानतो व येणाऱ्या ह्या यात्रेत सर्वांनी सहकार्य करून यात्राही अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडावं एवढं 2 गोष्टी बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सालाबादाप्रमाणे आपल्या नरवाड गावचे ग्रामदैवत आई महालक्ष्मीची यात्रा उद्या दिनांक 10/4/2026 ते 12/4/2026 अखेर साजरी होत आहे। सदर यात्रेचे आपल्या गावची यात्रा कमिटी तसेच ग्रामपंचायतच्या वतीने अतिशय उत्कृष्ट आणि नेटकं असं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये उद्या दिनांक 10/4
2026 रोजी पहाटे आईला मानाचा नैवेद्य अर्पण करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ठीक 11 वाजता गावामध्ये खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी धावणेच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर सायंकाळी ठीक 7 वाजता सुतार बंधू प्रेझेंट्स ऑर्केस्ट्रा झंकार हा करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानंतर शनिवार दिनांक 11/4/2026 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता कैरी मी पाडाची हा लावणी शो आयोजित केलेला आहे. तसेच त्यानंतर रविवार दिनांक 12/4/2026 रोजी सायंकाळी ठीक 4 वाजता भव्य अशा जंगी आणि निकाली कुस्त्यांचं मैदान आयोजित केलेलं आहे. तसेच कुस्त्यांचं मैदान संपल्यानंतर 7 वाजता सालाबादप्रमाणे आपल्या महालक्ष्मी देवीचा पालखी सोहळा अतिशय आनंदात उत्साहात गावभर संपन्न होतो. त्यानंतर रात्री 7 वाजता पुनश्च एकदा लावण्यांचा शो आयोजित करण्यात आलेला आहे. अशा या 3 दिवसाच्या भव्य आणि दिव्य यात्रेचं नियोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आमच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, खजिनदार, सचिव, सर्व कमिटी मेंबर यांनी केलेलं आहे. तसेच सदर यात्रेसाठी आमच्या गावातील सर्व भागातील सर्व देणगीदारांनी अतिशय दिलखुलासपणे देणगी दिलेली आहे. त्यामुळे ही यात्रा अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडणार आहे. मी सर्वप्रथम सर्व यात्रा कमिटीच्या वतीने सर्व गावातील देणगीदारांचे मनपूर्वक असे आभार मानतो आणि येणारी ही 3 दिवसाची यात्रा सर्व लोकांनी अतिशय आनंदात उत्साहात पार पाडावी अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.